वाजवा तुतारी. माननीय दिलीप तात्या, शिवसेनेचे आमचे सहकारी शकील सय्यद, राजेंद्र शिंदे, हफीज जमादार, आर पाटील, बीजी पाटील साहेब, या निमित्तानं उपस्थित असणारे जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील, नेताजी पाटील आबा, वैभवराव शिंदे, मैनुद्दीन बागवान, बी.के. पाटील सर, विजय बापू पाटील, संजय बापू पाटील, महावीर चव्हाण, बाळासाहेब पाटील, चिमणभाऊ डांगे, डॉक्टर प्रतापराव पाटील, आनंदराव नलवडे भाऊ, भालचंद्र पाटील, भास्करराव पाटील, संदीप पाटील पेठ, भरत देशमुख, रवींद्र माणगावे, विशाल शिंदे, विराज शिंदे, दिलीप बघ्यानी, संग्राम फडतरे, सुष्मिताताई जाधव, वैभव पाटील, अभिजित पाटील, झुंजाराव पाटील, सचिन पाटील, प्रमोद आवटी, विलास आवटी, विकास कदम, संभाजीराव गावडे, संग्राम जाधव, देवराज देशमुख, श्रीकांत वडगावे, श्रीबाळ वडगावे, आनंदराव पाटील, राहुल माणगावे, रामभाऊ मसाळ, विमलताई सूर्यवंशी, सरपंच माणिकराव पाटील, मासुले सर, रमेश निर्वाणे, रामचंद्र लाड, अशोकराव चव्हाण भाऊ, सुनीताताई देशमाने, आपल्या जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुष्मिताताई, सर्वच आपल्या तालुक्यातील मान्यवर आणि पी.टी. मदाळे, प्रतीक पाटील, सर्वच या ठिकाणी बरीच मोठी यादी आहे. सर्वच शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि आपल्या राष्ट्रवादीचे, शेका पक्षाचे आणि सर्व मित्र पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी मुद्दामून माझ्या या उद्घाटनाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेसाठी उपस्थित असणारे राजाराम बापू बँकेचे माजी अध्यक्ष माननीय वाटेगावकर नाना, विश्वासराव डांगे, छायाताई पाटील, आमच्या इस्लामपूर शहराच्या अध्यक्षा आनंदराव पाटील, सर्वच मागे वेगवेगळ्या गावातील शंकरराव पाटील, विनायकराव अण्णा, दूध संघाचे सर्व संचालक, पुढं नंदू पाटील, सगळेच बसलेले आणि भगतसिंग पाटील, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी, शिवाजीराव सोळंके, थोरात आमचे वाळव्याचे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपण सगळे मोठ्या संख्येनं या प्रचार शुभारंभासाठी सर्व प्रमुख कार्यकर्ते निमंत्रित केलेले आहेत. ते सर्वजण स्वतःहून आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. याबद्दल पहिल्यांदा मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, सगळेच आता आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यामुळं मी काही नावं यादी मोठी आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही, पण तुम्ही सगळे आलात याबद्दल पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. प्रचाराचा शुभारंभ हा हनुमानाच्या मंदिराच्या समोर नारळ वाढवून झालेला आहे आणि इथून पुढे प्रचार करण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची आहे. तुम्ही सगळी भाषणं ऐकलेली आहेत. मला माहिती आहे की आणखीन अनेक लोकांना इथे येऊन भाषण करायचं होतं, परंतु वेळेअभावी आपण हे थांबवलेलं आहे. पण आपण सगळे, मला खात्री आहे की जिद्दीनं आपल्या गावात अधिक उत्तम काम कराल
आपण सगळेजण विरोधकांच्यावर बोलण्यापेक्षा आपलं काम लोकांना सांगण्याचं काम गेले काही दिवस करतोय। आज माझ्या आधीचे दिलीप तात्या असतील, शहाजी बापू असतील, काही लोकांनी प्रमुख नेत्यांनी मनोगत व्यक्त केली। यापेक्षा आणखीन जास्त मनोगत व्यक्त करण्याची परिस्थिती आहे आणि ती पुढच्या काळात मनोगत व्यक्त करतील। पण या निमित्तानं माझी आपण सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण शेवटच्या मतदारापर्यंत जाऊन आपली तुतारी वाजवण्याचं जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, हे शेवटपर्यंत पोहोचवा। अनेक गावात मी दिवाळीच्या 4 दिवस मोकळे मिळाले त्यावेळी जाऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता दिवस काही मिळतील असं नाही, एखादा दिवस मिळाला तर 2-3 प्रमुख गावात त्या दिवशी संध्याकाळी सभा घ्यायचा प्रयत्न करू आपण। गॅरंटी नाही, सभा होणार नाहीत अशाच आविर्भावात तुम्ही सगळ्यांनी आपापल्या कामाला लागावं अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे। अनेक मुद्दे आहेत, मी अनेक भाषणात बोललेलो आहे, तेच भाषण तुम्हाला रिपीट करून सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। पण 2 महत्वाचे मुद्दे आहेत। एक नेते इस्लामपूरला परवा आले ते आणि त्यांनी सांगितलं की पेठेपासून सांगलीचा रस्ता यांना करता आला नाही। सांगलीपासून डिग्रज पर्यंतचा 5 किलोमीटरचा रस्ता चौपदरी मी असताना आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने डिग्रजपर्यंत चौपदरी केला। हे मध्ये डिवायडर घालून आहे ना, ते आपणच केलं। त्यानंतर मध्ये डिवायडर घालणं सोयीचं नाही म्हणून पुढं 3-3.5 पदराचा रस्ता केला आणि पेठ आष्ट्यापासून पुढं वाळव्याच्या पडवळवाडी फाट्यातून पुढं रुंदीकरण मिळालं, तिथं रुंदीकरण करत गेलो। ते काम आपण 12-13 सालापासून केलेलं आहे। त्यानंतर आपलं सरकार 14 साली गेलं। 14 साली गेल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि 16 साली हा रस्ताच केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आला। 16 साली वर्ग झालेल्या रस्त्याची जबाबदारी ही स्थानिक आमदाराची नाही, केंद्र सरकारमध्ये जो पक्ष बसलाय त्यांची असते। त्यामुळे 16 सालापासून 24 सालापर्यंत यांना 8 वर्ष लागली हे रस्त्याचं काम सुरू करायला। त्यामुळं ते जे नेते आले त्यांना हेच सांगायचं होतं की भाजपने हे काम केलेलं नाही। आता त्यांना भाजपचं नाव घेणं शक्य नव्हतं म्हणून आपलं नाव त्यांनी घेतलं। पण सांगली टू पेठ हा रस्ता 8 वर्ष केंद्र सरकारच्या ताब्यात आहे। दिल्लीत नरेंद्र मोदी आणि गडकरी साहेबांचं सरकार आहे। यासाठी मी स्वतः ज्यावेळी जलसंपदा खात्याचा मंत्री झालो त्यावेळी गडकरी साहेबांनी मला विदर्भातल्या काही जलसंपदा खात्याच्या प्रश्नाबद्दल दिल्लीला बोलवलं। आमची त्यांच्या बंगल्यात मीटिंग झाली, नंतर पत्रकार परिषद झाली। आमचे तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री पण तिथं हजर होते। त्यावेळी देखील गडकरी साहेबांना मी विनंती केलेली की हा रस्ता आता तुमच्याकडे आलाय, तुम्ही करा, तुम्ही करत नसाल तर माझ्याकडे द्या, आमचं सरकार आहे, मी महाराष्ट्रात करतो। नाही म्हटले मी करतोच ते। माझा गडकरी साहेबांच्यावर टीका करण्याचा उद्देश नाही, मला ते फार चांगली ओळख आहे त्यांची आणि चांगलं काम करतात, त्यांना मी दोष देणार नाही। पण त्यांच्या खात्याकडून हे काम पूर्वी व्हायला पाहिजे होतं। बराच पाठपुरावा केला। आमचे आष्ट्याचे विराज शिंदेच्या पंपाचा एक प्रॉब्लेम होता म्हणून त्यांना भेटलो, त्यावेळी पण आपण निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे लवकर सुरू करा। त्यानंतर त्यांनी तो काम घेतलं हातात, काम आता चालू आहे। पण या सगळ्याची 8 वर्ष जी गेली ती 8 वर्ष गेली नसती जर हा सरकारकडे, महाराष्ट्र सरकारकडे रस्ता असता। तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मी जेवढं काम केलं ते टोल न वाढवता केलं, टोल लागणार नाही याची व्यवस्था केली, सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च केले। माझा नेहमी हा आग्रह होता की ह्या रस्त्यावर टोल लागू नये। आज जो रस्ता होणार आहे तो डिग्रजला टोलला जाणार आहे आणि डिग्रजच्या लोकांची जमीन वाचवायला मी 3 वेळा बैठका घेतल्या। शेवटी कॉम्प्रोमाइज म्हणून जी रुंदी होती ती कमी करून
जरा पुढे एका बाजूचा टोल आणि इकडच्या बाजूला मागच्या बाजूला जरा टोल करून रुंदी वाचून काही हेक्टर जमीन आपण वाचवण्याचं काम केलेलं आहे. पण त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. माझं मत होतं की हा टोल पलीकडे जावा, कशाच्या सांगलवाडीच्या आणि सांगली, आता जिथं टोल आहे तिथंच करावा अशी माझी त्यांना विनंती होती. पण त्यांनी इथला निर्णय घेतला. सांगण्याचा मतितार्थ हा, या रस्त्यावर टोल लागला नाही पाहिजे, पण टोलची व्यवस्था करून हा रस्ता होतोय. ठीक आहे, 600 कोटीचा रस्ता 48% बिलो टेंडर घेऊन होत असल्यामुळे अशोकराव ह्याच्यावर तुम्ही लिखाण करावं असं मला वाटतंय. टोल होऊ नये नाही, 48% बिलो टेंडर गेलेले ह्याच्यावर लिहा. आणि 27 जानेवारी बघा, माझा पीए किती फास्ट आहे. 27 जानेवारी 2021ला दिल्लीत बैठक झाली होती. 27 जानेवारी 2021ला मी ती विनंती केलेली की आमच्याकडे द्या, आम्ही करू. जाऊ दे, तो भाग फार महत्वाचा नाही. पण कुणीतरी येऊन काहीतरी भाषण केलं म्हणून थोडस स्पष्टीकरण आपल्याला देण्याचं काम केलं. दुसरा भाग आहे तो म्हणजे मला विरोध झाल्याशिवाय माझा स्पीड वाढत नाही. दिल्लीत सगळं मोकळं असलं की मलाही अंगात येत नाही. थोडा विरोध झाल्याशिवाय माझा स्टार्टर चालू होत नाही. आता येऊन त्यांनी भाषण केलेलं आहे. आता जे तुम्ही म्हटला ते होऊनच दाखवतो. मी नॉर्मल होतो. लयच असेल तर आमचं पाणी अजून त्यांना जाऊ द्या, तर लय बोलत नाही, लगेच हे देशभर जातं. हा प्रॉब्लेम आहे. पण सांगण्याचा मुद्दा हा की आपण सर्वांनी, आपली परिस्थिती मतदारसंघात फार चांगली आहे, फार घाबरून जाऊ नका. प्रचंड बाकीच्या गोष्टी झाल्या तरी चिंता करू नका. हनुमानाचा आशीर्वाद आपल्या मागे आहे. आत्ताच काळम्मा देवीला जाऊन तिथेही नारळ फोडून आलेलो आहे. त्या देवीचाही आशीर्वाद आपल्या मागे आहे. ते दोघेही सांगतायत, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. आपल्या सर्वांना या निमित्ताने माझी एवढीच विनंती आहे की कोणतीही गोष्ट दुर्लक्ष करू नका, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. आपापल्या बूथवर, आपापल्या वॉर्डामध्ये हालचाल होत असेल तर लक्ष ठेवून त्या ठिकाणी सुधारणा कशी होईल हा प्रयत्न करा. अनेक गावातले आपल्याला मतदान न करणारी जी लोक आहेत त्यांना जाऊन भेटा. माझी माहिती अशी आहे की त्या सर्वांचीच आता आपल्याला मतदान करण्याची इच्छा होऊ शकते. तुम्ही जाऊन पोचलं पाहिजे, नाही हे तिकडचं घर आहे असं करू नका. प्रत्येकाच्या घरात जाऊन पाया पडून विनंती करा. तुमचं काम 50% तरी त्या घरातलं होईल, एवढी व्यवस्था करा. उद्या राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईला संध्याकाळी 5-6 वाजता काहीतरी सभा आहे. त्यात महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आमचं सरकार आल्यावर आम्ही काय करणार, 5 महत्वाच्या मागण्या आम्ही संध्याकाळी मांडणार आहे. आणि त्यानंतर तपशीलवार जाहीरनामा हा आम्ही पुढच्या काळात मांडणार आहे. माझा विश्वास आहे की पानंद रस्त्यासारखे प्रश्न जे आपल्याला गावोगावी फार महत्वाचे आहेत, ज्याला बजेटच नसतं, अशा गोष्टींच्यावर भर, ज्या गोष्टी मतदारांना अपेक्षित आहेत त्या सर्व गोष्टी, मग शेतीमालाचे दर घसरण्याचे वारंवार होणारे प्रकार आणि त्याला द्यायचं असणारं संरक्षण, अवकाळी पाऊस पडला, वादळ वारा आला आणि त्याला नुकसान भरपाई झाली, ही जी पद्धत सध्या आहे त्याच्यात सुधारणा. आणि शेतकऱ्याला हा ठाम विश्वास पाहिजे की त्याचं पीक गेलं, काही संकट आलं तर त्याला सरकारच्या तिजोरीतून आपोआप पैसे कसे मिळतील, अशा काही कल्पना आम्ही पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या समस्या या सुटाव्यात
यासाठी थोडासा हटके वेगळा आणि राष्ट्रवादीने केलेलं इतरही पक्षांनी केलं असेल, लोकांच्या हजारो सूचना घेऊन त्यातल्या बऱ्याचशा महत्वाच्या सूचना आपण जाहीरनाम्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मी आपल्याला एवढाच विश्वास देतो की सरकार व्यवस्थितपणाने काम करायला लागलं तर कितीही मोठं आव्हान असलं तरी सरकार ते पेलू शकतं। पण सगळ्याच घोषणा अनेकदा एकाच वेळी जर केल्या, ज्या ह्या सरकारने केलेल्या आहे, म्हणजे न मागितलेल्या रस्त्यांच्यावरही हजारो कोटी हे सरकार खर्च करतंय, तर मला वाटतं या सगळ्याच घोषणा या पूर्ण करणं कोणत्याही सरकारला शक्य होत नाही। त्यांनी घोषणा लोकप्रियतेसाठी केल्या आणि तिजोरीतले पैसे संपले म्हणून राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेकडे कर्ज मागितलं 1.25 लाख कोटीचं। आता आणखी तसं न करता व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे। महाराष्ट्राचा घसरता क्रमांक मी काल परवा काही भाषणात सांगितलं की भारताच्या उत्पन्नाच्या आतापर्यंत 15% वाटा महाराष्ट्राचा असायचा। काल परवा आकडेवारी प्रसिद्ध झाली, भारताच्या उत्पन्नातील 15%च्या ऐवजी 13% उत्पन्न हे महाराष्ट्राचं झालं, म्हणजे 2% आपली घसरण झाली। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग बाहेर गेल्याचा परिणाम काय, तर हा परिणाम दरडोई उत्पन्न आपलं, मी राज्याचा अर्थमंत्री होतो त्यावेळी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असायचं। गुजरात नेहमी खाली असायचं। गुजरात देवेंद्र फडणवीस 15-16 साली मुख्यमंत्री झाले, 13 साली 14 साली, आणि 15-16 सालानंतर आपला महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेला, गुजरात 5व्या नंबरवर आला आणि आपण खाली गेलो। आज महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात 11व्या क्रमांकाला पोहोचलेला आहे। महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये उद्योग गेले तर हे त्रिकूट काहीही बोलत नाही, हे इथंच दमदाटी करतं, पण गुजरातमध्ये कुणी काही उद्योग घेऊन गेलं तर ह्यांची तोंड बंद होतात, कारण यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी आहेत म्हणून घाबरून हे काहीही बोलत नाही। जे काही गुजरातला, म्हणजे गुजरातचं एवढं कौतुक की देवेंद्र फडणवीसांनी मध्ये भाषण केलं, सांगितलं की सुरतेला सुरतेची लूट करण्यासाठी सुरतेवर हल्ला नाही केला, सुरतेवर हल्ला केला, शिवाजी महाराज गेलेले होते, पण लूट करण्यासाठी नाही। म्हणजे काय, तर अमित शहाला सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराज आलेले, लढाई करून गेले, तुमचं काय आम्ही घेतलेलं नाही, हे सांगण्याचा प्रकार आहे। राज्य चालवण्यासाठी गुजरातमध्ये असणारी सुरत ही समृद्ध बाजारपेठ होती आणि महाराष्ट्रातले गडकोट किल्ले बांधण्यासाठी, किल्ल्यांची उभारणी करण्यासाठी, पाक सिंधुदुर्ग सारख्या खालच्या तळ कोकणातल्या किल्ल्यांची सुधारणा करण्यासाठी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्ती तिकडून आणली आणि महाराष्ट्रातले किल्ले बांधण्याचं मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलू पण अमित शहाना दुखवणार नाही, अशा राजनीतीची लोक महाराष्ट्रात सत्तेवर आहेत। भ्रष्टाचार किती करावा याचा यांना प्रमाण राहिलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही यांनी भ्रष्टाचार केला आणि हा भ्रष्टाचार एवढा टोकाचा केला की तो पुतळा कोसळला। महाराजांच्या पुतळ्यात देखील हे जर पैसे काढायचं काम करत असतील तर मग बाकीच्या रस्त्यांच्या कामात आणि बाकीच्या कामात काय काय उद्योग केले असतील याचा इतिहास माहिती जर सांगितली तर तुम्हीच म्हणाल की एवढा महाराष्ट्रात भ्रष्टाचार कसा झाला। आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचंड पैसे खर्च करण्याची तयारी काही लोकांची आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून मतदारांना विकत घेण्याचं, त्यांना आमिष दाखवण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात करण्याची मानसिकता सत्तेत बसणाऱ्या लोकांची आहे। लोकसभेला 48 मधल्या 31 जागा या महाविकास आघाडीच्या आल्या, कारण या जनतेचा कौल या सरकारच्या विरोधी आहे। लोकसभेच्या आधी जे बाहेर येत नव्हते आता ते ढळढळीत उघडपणाने बाहेर येत आहेत आणि महाविकास आघाडीला साथ देत आहेत। आणि म्हणून आमचा सगळ्यांचा विश्वास आहे की उद्याचं सरकार महाविकास आघाडीचं असेल, आपल्या सर्वांचं सरकार असेल। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने
शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आमचे सगळे मित्र पक्ष एकसंघपणाने मराठी माणसाच्या मनासारखं राज्य आम्ही उभा करण्याचं, चालवण्याचं आणि पुन्हा घसरलेली पत महाराष्ट्राची मूळ पदावर आणण्याचं काम आम्ही करू, हाच विश्वास या निमित्तानं देतो. या नारळ वाढवण्याच्या समारंभास, कार्यक्रमास आपण आलात. हनुमानाचं हे जागृत देवस्थान आहे. आपल्या सगळ्यांची विनंती हनुमानानं मान्य केली असेल असा मला विश्वास आहे. या देवाला नवस बोललं तर तो खरा ठरतो, फळ पावतो, अशी सर्वांना अनुभवाची प्रचिती आलेली आहे. या देवस्थानच्या विकासासाठी आपण ब वर्ग देवस्थान म्हणून या देवस्थानाला आपण तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे आणि आता त्याला 4,99,00,000 म्हणजे 5 कोटी रुपये हे इथल्या विकासासाठी मंजूर करून ती रक्कम देण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळं पुढच्या वर्ष दीड वर्षात इथली परिस्थिती आणखीन बदललेली असेल असा मला विश्वास आहे आणि म्हणून त्या हनुमानाच्या पायी आपल्या सर्वांच्या वतीनं मी वंदन करतो, त्याचा आशीर्वाद घेतो आणि महाराष्ट्रातल्या प्रचारासाठी बाहेर जाताना तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करतो की मागं आपापली गावं, आपापला गड सांभाळण्याचं काम आपण गावात करावं आणि जेव्हा कुठं पक्षाची सभा लागेल